शॉकिंग आहे हे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिकसारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे. आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे. कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत. म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तर मला दिसलंच काय आहे ते. त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये. त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय आहे? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. सायबर डिपार्टमेंट करतं काय आहे? सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट. म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अकला नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होत आहे ते, स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीये. त्या अशा कशा, म्हणजे हवी अशा कशा पडतात? काय अक्कल घाण ठेवलेल्या आहेत काय? आणि होम डिपार्टमेंट तर पूर्णपणे झोपलेलं आहे असं माझं मत आहे.